श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, इतके दिवस तुम्ही बाहेर उत्तर शोधत होतात, पण आता वेळ आली आहे आतल्या आवाजाकडे वळायची. स्वामी इथे सांगत आहेत की सतत लोकांकडून, परिस्थितींकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून उत्तर शोधत होता. तो काय विचार करतो? नातं टिकेल का? माझ्यासोबत असं का घडतंय? असे प्रश्न तुम्ही बाहेरच्या जगात शोधत राहिलात. पण आता स्वामी सांगत आहेत, खरं उत्तर बाहेर नाही, ते तुमच्या अंतर्मनात आहे. तुमच्या मनात आधीपासून काही गोष्टी जाणवत होत्या. कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोणाची ऊर्जा चांगली आहे, कुणामुळे त्रास होतो हे तुझ्या आत्म्याला कळत होतं. पण तू स्वतःच्या जाणीवेवर शंका घेत राहिला. म्हणून स्वामी आता म्हणत आहेत, लोकांचं ऐकून गोंधळू नकोस. आतून जो शांत आवाज तुला जाणवतो तोच माझा संकेत आहे. याचा दुसरा खोल अर्थ असा देखील आहे की तुझ्यात आध्यात्मिक जागृती सुरू झाली आहे. पूर्वी तू फक्त भावना अनुभवत होता, पण आता तुला संकेत, ऊर्जा आणि अंतर्मनातील सत्य समजू लागेल. म्हणजे स्वामी तुला बाहेरच्या गोंधळातून काढून आतल्या शांततेकडे नेत आहे. स्वामींचा संकेत, आता तुझ्या आयुष्यातील हलणारी जमीन स्थिर होऊ लागली आहे. ज्या गोष्टींसाठी तू आतून रडला, ज्यांना धरून ठेवण्यासाठी तू शांतपणे संघर्ष केला, त्याच गोष्टी आता कृपेने तुझ्याकडे परत येण्याच्या मार्गावर आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू इतके दिवस स्वतःला दोष देत राहिला. लोकांनी तुला समजून घेतलेले नाही, म्हणून तू स्वतःलाच कमी समजू लागलेस. पण मी तुला सांगतो, तुझी किंमत लोकांच्या वागण्यात नाही, तुझी किंमत माझ्या आशीर्वादात आहे. जे तुटायला आले होते ते आता टिकणार आहे. जे निघून जाणार होते ते सत्य समजून परत वळणार आहे. आणि जे खोटे होते ते स्वतःहून दूर जाईल. तू एका अशा टप्प्यावर आली आहेस जिथे तुझी परीक्षा संपत चालली आहे. तुझ्या डोळ्यातील पाणी स्वामींनी पाहिले आहेत. लोकांसमोर हसताना आतून किती वेळा तुटली आहेस हे स्वामींना माहिती आहे. म्हणून आता स्वामी सांगत आहे, भीती सोड. तुझ्या घरावर, मनावर आणि नात्यांवर स्वामींचा हात आहे. कोणी कितीही नकारात्मक विचार केला तरी तुझ्यासाठी राखलेला आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तू ज्या व्यक्तीबद्दल सतत विचार करत होते त्या नात्यातील गोंधळ हळूहळू स्पष्ट होईल. सत्य स्वतः बाहेर येईल. तुला काही सिद्ध करण्याची गरज उरणार नाही, कारण वेळच तुझ्या बाजूने साक्ष देईल. स्वामींचा संकेत, तुझ्या आयुष्यात धैर्य येत आहे. विखुरलेले धागे पुन्हा जोडले जात आहेत आणि स्वामींनी तुझ्यासाठी जे ठरवले आहे ते आता जवळ येऊ लागले आहे. आता रडू नका, तुम्ही एकटे नाही. स्वामी तुमच्यासोबत आहेत. आणि तुमच्या भोवती स्वामींचे संरक्षण आहे. फक्त विश्वास ठेवा. योग्य वेळी स्वामी तुम्हाला तुमच्या मनातील शांतता देईल. तुझ्या मनात जे सतत फिरत आहे ते फक्त विचार नाहीत, ती ऊर्जा आहे. आणि आता ती ऊर्जा वास्तवात उतरायला सुरुवात झाली आहे. तू अनेक वेळा स्वतःला कमजोर समजलं. लोकांच्या वागण्यांमुळे तुझा आत्मविश्वास तुटला. कधी स्वतःवर शंका घेतलीत, कधी स्वतःलाच दोष दिलात. स्वामी आज स्पष्ट सांगतात, तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते तुला अजून पूर्ण कळलेलं नाही. तू जे मनापासून बोलते, जे आतून मागतेस, त्यावर सतत लक्ष ठेवतेस, हे हळूहळू आकार देऊ लागले आहे. म्हणून आता विचार सांभाळ, कारण तुझ्या शब्दात कंपन आहे, तुझ्या नजरेत आकर्षण आहे, तुझ्या मनातील हाक थेट विश्वासापर्यंत पोहोचत आहे. तू जितकी तुटलेली वाटतेस तितकी तू आतून तुटलेली नाहीस. उलट या सगळ्या वेदनांनी तुला अधिक जागृत केलं आहे. स्वामींनी तुला आता एका नवीन दरवाजासमोर उभं केलेलं आहे. इथून पुढे तू पूर्वीसारखी राहणार नाहीस. लोक तुला कमी समजले तरी स्वामी तुला उंच नेण्यासाठी तयारी करत आहेत. तू आता फक्त वाट पाहणारी व्यक्ती राहिलेली नाहीस. तू आता स्वतःचं भविष्य घडवणारी ऊर्जा बनत चालली आहेस. आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतील, ज्याची कल्पनाही केली नव्हती. असे मार्ग उघडतील, एखादा संदेश, एखादी भेट, एखादा निर्णय, सगळं अचानक योग्य वेळी घडताना दिसेल. पण लक्षात ठेव, अहंकार नको. ही शक्ती तुझी नाही, ही कृपा आहे. आम्ही तुझ्या पाठीशी उभा आहेत, म्हणून तुझे अडथळे हालायला लागले आहेत. आता सतत भीतीत राहू नको, स्वतःला थांबवू नकोस, कारण स्वामी तुझ्या
साठी आधीच मार्ग तयार करायला सुरुवात केली आहे. तू ज्या व्यक्तीला मनातून बोलवतेस त्याच्यापर्यंतही तुझी ऊर्जा पोहोचत आहे. म्हणून शांत राहा, जबरदस्ती करू नकोस. फक्त मन स्वच्छ ठेव. तुझ्या आयुष्यात आता बदलाचा काळ सुरू झाला आहे आणि यावेळी तुझ्या हातात हरवलेले पुन्हा मिळवण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. कारण तुझ्या आयुष्याची जादू आता सुरू होत आहे. इतके दिवस तू बाहेर उत्तर शोधत होती. पण आता वेळ आली आहे आतल्या आवाजाकडे वळायची. स्वामी तुला सतत संकेत देत असतात. कधी एखाद्या शब्दातून, कधी स्वप्नातून, कधी अचानक मनात आलेल्या जाणीवेतून. पण तू भीतीमुळे स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवू शकली नाहीस. आता तुझ्या आयुष्यात दैवी मार्गदर्शन सुरू झाले आहे. तू एकटी निर्णय घेणार नाही. स्वामी तुझ्या विचारात उतरून तुला योग्य दिशा दाखवणार आहे. जिथे तू अडकतेस तिथे अचानक तुला उत्तर मिळेल. जिथे तुला अंधार वाटतो तिथे स्वामी प्रकाश पाठवतात. तुला खूप गोंधळात टाकलं आहे. कोणी तुला बोललं, कोणी काही दाखवलं, कोणी तुला चुकीचं समजलं. त्या सगळ्यात तू स्वतःचाच आवाज हरवून बसलीस. पण आता स्वामी तुला पुन्हा स्वतःकडे परत घेऊन येत आहे. कृपेचा संकेत. तुझ्यावर एक अदृश्य संरक्षण आहे. तू कोसळू नये म्हणून स्वामींनी तुला आतून सावरत राहिले आहेत. तुझ्या मनात जी व्यक्ती आहे त्या नात्याबद्दलही सत्य हळूहळू स्पष्ट होईल. तुला आता धावपळ करायची नाही, कोणाला पकडून ठेवायचं नाही. फक्त शांत राहायचं, कारण जे खरं आहे ते स्वामींच्या इच्छेविरुद्ध तुटणार नाही. तू आता एका आध्यात्मिक बदलातून जात आहेस. पूर्वी तू फक्त भावना ऐकत होतीस. आता तू संकेत ओळखायला शिकत आहेस. म्हणून पुढच्या काही दिवसात मनात अचानक येणाऱ्या जाणीवा दुर्लक्ष करू नकोस. एखादा शब्द पुन्हा पुन्हा दिसेल. एखादी वेळ सतत नजरेस पडेल. एखादं नाव मनात वारंवार येईल. हे सगळं उगाच नाही. स्वामी तुला जागे करत आहे. तू ज्या उत्तरासाठी इतके दिवस बाहेर भटकलेस ते उत्तर आता तुझ्या आत्म्यातून मिळायला सुरुवात होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा ढळू देऊ नकोस. कारण परीक्षा संपण्याच्या आधी मन सर्वात जास्त थकतं. म्हणून आता स्वतःला शांत कर. जप वाढव. मनातलं ओझं स्वामींच्याकडे सोड. तुझ्या घरावर स्वामींचं संरक्षण आहे आणि तुझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. फक्त विश्वास ठेव, स्वामी तुझ्यासोबत चालत आहे. भक्तांनो, जर स्वामींचा हा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुमचा प्रत्येक नाम जप स्वामींपर्यंत पोहोचत असतो. आणि अशाच दिव्य संकेतासाठी स्वामींचे संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून स्वामी परिवाराचा एक भाग नक्की बना. श्री स्वामी समर्थ.